नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायडे. अभ्यासमाला चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील 9वा पाठ व्यापार. या आधीच्या पाठाच्या व्हिडिओच्या लिंक्स तसेच मराठीच्या पाठाच्या, मराठी व्याकरणाच्या तसेच उपयोजित लेखन कौशल्याच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ते पाठसुद्धा अवश्य पहा. चला तर मग बघूया व्यापार. तुमच्या घरातील दैनंदिन वापराच्या वस्तू तुम्ही पाहतात. या सर्व वस्तू तुम्ही कुठून तरी खरेदी करून त्याच्या मोबदल्यात पैसे दिलेले असतात. काही वस्तू दुसऱ्या वस्तूंच्या मोबदल्यात मिळतात, हे सुद्धा तुम्ही पाहिलं आहे. यालाच तर व्यापार म्हणतात. आता आपण व्यापाराची नेमकी भौगोलिक व्याख्या व व्यापाराचे प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी पाठाच्या सुरुवातीला खरेदी विक्री, ग्राहक, उत्पादक, मागणी, पुरवठा या संकल्पना सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. तुम्ही मॉलमध्ये, बाजारात गेल्यावर अनेक वस्तूंची खरेदी करतात. या सर्व वस्तू विक्रेते कुठून तरी आणतात. ते आणतात घाऊक बाजारपेठेतून, म्हणजे होलसेल मार्केटमधून, किंवा काही वस्तू थेट कारखान्यातून. शेतीत तयार झालेला माल असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून. सर्व शेतकरी आपला माल मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. ते व्यापारी तो माल छोट्या विक्रेत्यांना विकतात आणि मग हे छोटे विक्रेते म्हणजे लहान व्यापारी किरकोळ विक्री करतात, म्हणजे थेट ग्राहकाला विकतात. वस्तूंची मागणी करणे म्हणजेच खरेदी आणि वस्तूंचा पुरवठा करणे म्हणजे विक्री. अशा प्रकारे व्यापार म्हणजे काय हे तुम्हाला सांगता येईल. ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात, यालाच व्यापार असं म्हणतात. व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन यावरच अवलंबून असते. सर्वच पदार्थ एका प्रदेशात मिळत नाही. तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार विविध पिकं होतात, फळांचं उत्पादन होतं. ज्या ठिकाणी हे उत्पादन जास्त होतं ते प्रदेश मालाचा पुरवठा करतात आणि ज्या प्रदेशात एखाद्या वस्तूची कमतरता असते तेथे त्या वस्तूला मागणी असते. उदाहरणार्थ, जम्मू काश्मीरमध्ये सफरचंदाचे उत्पादन जास्त होते. ते भारतातील इतर राज्यांमध्ये पाठवले जाते. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिकची द्राक्षे, जळगावची केळी, नागपूरची संत्री, रत्नागिरीचे आंबे हे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आणि इतर राज्यांमध्येही पाठवले जातात. विद्यार्थी मित्रांनो, व्यापार ही संकल्पना अतिप्राचीन आहे. जेव्हा चलन नव्हते तेव्हा सुद्धा व्यापार होतच होता. मग तो कसा होत असणार? श्रमाच्या मोबदल्यात धान्य किंवा धान्याच्या मोबदल्यात तेल, मीठ, मध, दूध इत्यादी पदार्थ दिले जातात. मात्र वस्तूचे योग्य मूल्य ठरवताना अडचणी निर्माण होतात. म्हणून मग पुढे चलनाद्वारे व्यापार सुरू झाला. अजूनही काही आदिवासी जमाती थोड्या प्रमाणामध्ये असा व्यापार करतात. वस्तूंच्या मोबदल्यात वस्तू, याला म्हणतात वस्तू विनिमय पद्धत. तुम्ही जुन्या कपड्यांवर भांडी किंवा केसांवर फुगे अशी वस्तू विनिमय पद्धत पाहिली असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारात फक्त वस्तूंची खरेदी विक्री होते असं नाही, तर आपण पैशाच्या मोबदल्यात काही सेवासुद्धा विकत घेतो. वाहनातून प्रवास केल्याबद्दल तुम्ही पैसे देत. डॉक्टर, वकील यांच्या सल्ल्याबद्दल फी देतात. सिनेमागृहात जाण्यासाठी पैसे देऊन तिकीट घेतात. केश कर्तनालयात जाऊन केस कापून घेतात, त्यासाठी मोबदला म्हणून पैसे देतात. या सर्व ठिकाणी तुम्हाला कोणतीच वस्तू मिळत नसून पैशांच्या मोबदल्यात सेवा मिळतात. हा सुद्धा व्यापारच आहे. याला अदृश्य व्यापार म्हणतात. जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार म्हणतात आणि सेवांची देवाणघेवाण होते त्यास अदृश्य व्यापार म्हणतात. आता बघूया व्यापाराचे प्रकार. व्यापाराचे प्रकार वस्तूच्या प्रमाणानुसार म्हणजे संख्येनुसार पाहिले तर घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार असे दोन प्रकार पडतात. घाऊक व्यापार म्हणजे मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी विक्री
आणि किरकोळ व्यापार म्हणजे कमी प्रमाणातली खरेदी विक्री. तुम्ही 1-2 पेन खरेदी केले तर ती किरकोळ खरेदी म्हणजे किरकोळ व्यापार असतो. दुकानदार मोठ्या व्यापाऱ्यांकडून किंवा कारखान्यातून पेनांचे बॉक्स आणतात, तो असतो घाऊक व्यापार. तुम्हाला होलसेल आणि रिटेल हे शब्द चांगले माहीत आहेत. आंब्याचे किंवा संत्र्यांचे बागाईतदार बागेतले संपूर्ण उत्पादन घाऊक व्यापाऱ्याला विकतात. व्यापाराचे प्रदेश विस्तारानुसार पडणारे प्रकार म्हणजे अंतर्गत व्यापार आणि दुसरा आंतरराष्ट्रीय म्हणजे बहिर्गत व्यापार. देशांतर्गत म्हणजे अंतर्गत व्यापार. समजून घ्या. हा व्यापार देशातल्या देशात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये होतो. या व्यापारावर पुढील घटकांचा परिणाम होतो: देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण. या प्रमुख गोष्टींप्रमाणेच लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहनाच्या सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम व्यापारावर होतो. भारतात भौगोलिक घटकांतील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. मी याआधी सांगितल्याप्रमाणे भारतात विविध प्रदेशांमध्ये पर्जन्य, मृदा, जमिनीचा उतार, तापमान यामध्ये विविधता आहे. त्यानुसार शेतमालाचे उत्पादनही विविध प्रकारे होते. अंतर्गत व्यापार आणि देशाचा आर्थिक विकास यांचा धनात्मक संबंध असतो. म्हणजेच अंतर्गत व्यापार जास्त असेल तर देशाचा आर्थिक विकास होतो आणि आर्थिक विकास जास्त होत असेल तर व्यापारही जास्त होतो. आता दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते आणि ते मागणी असलेल्या देशाला पाठवले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा 2 देशांमध्ये होतो तेव्हा द्विपक्षीय व्यापार असं म्हणतात आणि जेव्हा हा आंतरराष्ट्रीय व्यापार 2पेक्षा अधिक देशांदरम्यान होतो तेव्हा त्याला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करून मागणी करणाऱ्या देशांना पुरवतात. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कुवेत इत्यादी देशांमधील खनिज तेलाचे उत्पादन, कॅनडा, संयुक्त संस्थाने या देशांमधील गव्हाचे उत्पादन. यावरून तुम्हाला आयात आणि निर्यात या व्यापारातील मूलभूत क्रिया समजतील. आयात म्हणजे काय तर जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात असे म्हणतात. या उलट आहे निर्यात. जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते तेव्हा त्या क्रियेला निर्यात असं म्हणतात. पुढे एक चौकट दिली आहे, पहा बरे जमते का. कोणत्याही एका आर्थिक वर्षासाठी भारत व जपान यांच्या दरम्यान होणाऱ्या प्रमुख वस्तूंची आयात निर्यात व त्यांच्या मूल्यांची माहिती मिळवा व 2 परिच्छेद लिहा. याप्रमाणेच भारताची इतर देशांशी होणारी आयात निर्यात सुद्धा तुम्ही पाहू शकतात. यावर आधारित प्रश्न परीक्षेला येत नाहीत, पण शिक्षक भौगोलिक उपक्रम म्हणून तुम्हाला देऊ शकतात. आता व्यापार संतुलन म्हणजे काय ते बघा. एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय आणि जेव्हा निर्यातीचे मूल्य आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. जेव्हा आयात आणि निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार असे म्हणतात. पुढे म्हटले आहे, जरा डोके चालवा. समजा तुम्ही व्यापारी आहात आणि तुम्हाला तुमचे उत्पादन देशातील इतर काही राज्यांमध्ये विकायचे आहे. तसेच हे उत्पादन तुम्हाला जगातील काही देशांमध्ये देखील विकायचे आहे. यापैकी कोणता व्यापार करणे सोपे आहे? अर्थातच देशांतर्गत व्यापार करणे सोपे आहे. कोणत्या व्यापारावर मर्यादा येऊ शकतात तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर मर्यादा येऊ शकतात. त्यामागील कारणे शोधा. त्यामागील कारणं अशी आहेत की राष्ट्रांमधील राजकीय संबंध, इतर राष्ट्रांमधील
नैसर्गिक परिस्थिती, व्यापारविषयक धोरणे, बाजारपेठेतील वस्तूंची मागणी आणि पुरवठा या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मर्यादा येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापार हा 2 किंवा अधिक देशादरम्यान होतो. या व्यापारावर पुढील घटकांचा परिणाम होतो: देशातील अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन आणि भाषा. याबरोबरच महत्त्वाचे असतात देशादेशांमधील परस्परांचे राजनैतिक संबंध. यामुळे पण व्यापारावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, देशांच्या सीमाभागावर जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर त्याचा परिणाम आयात निर्यातीवर नक्कीच होतो. त्याचप्रमाणे व्यापार प्रक्रियेत जर अडथळे आले तर आंतरराष्ट्रीय संबंध आणि सलोख्यावरही परिणाम होतो. असे परस्परांवर अवलंबून आहे. हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार संघटनांची गरज निर्माण झाली. या आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटनांचा हेतू आहे भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज आणि न्यायपूर्ण करणे आणि व्यापार वाढवणे. पुढे काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटनांची माहिती दिली आहे. पुस्तकातील तक्त्यात दिलेली माहिती अजून थोडी भर घालून आकृती व नकाशाद्वारे स्पष्ट करते, म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि भूगोलाच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा याचा उपयोग होईल. त्यामुळे ती लक्षपूर्वक बघा. पहिली संघटना आहे जागतिक व्यापार संघटना, म्हणजेच WTO. याचा लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. या संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी झाली. भारतासह एकूण 164 देश या संघटनेचे सदस्य आहेत. ही सर्वात मोठी व्यापारी संघटना आहे. हे या संघटनेचे मानचिन्ह म्हणजेच लोगो आहे. या संघटनेचं मुख्यालय स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा या ठिकाणी आहे. या संघटनेचे उद्देश आहेत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, व्यापारविषयक मतभेद हाताळणे, राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे आणि विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. पुढची व्यापारी संघटना आहे युरोपियन संघ, EU, म्हणजेच युरोपियन युनियन. याची स्थापना 25 मार्च 1957 मध्ये झाली. हे या संघटनेचे मानचिन्ह आहे. युरोप खंडातील 28 देश यात सहभागी आहेत. याचे मुख्य कार्यालय बेल्जियम शहरातील ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. या संघटनेचे उद्देश व कार्य बघू. या युरोपियन संघाने युरोपमधील विविध सदस्य देशांमध्ये एकत्रित बाजार प्रणाली विकसित केली आहे. युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे हे उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केली आहे. सभासद देशांकरिता युरो हे चलन निश्चित केले. पुढची व्यापारी संघटना आहे ओपेक, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. नावावरूनच तुम्हाला कळलं असेल, खनिज तेल उत्पादन व निर्यात करणाऱ्या 13 देशांची ही संघटना असून हे याचे मानचिन्ह आहे. संघटनेची स्थापना 10 सप्टेंबर 1960 रोजी झाली. या संघटनेचं मुख्य कार्यालय ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्ना या ठिकाणी आहे. यात सहभागी असलेले देश पुढील प्रमाणे: अल्जेरिया, इराक, इराण, कुवेत, अँगोला, संयुक्त अरब अमिरात, नायजेरिया, लिबिया, व्हेनेझुएला, गॅबॉन, गिनी आणि काँगो. नकाशात विविध रंगाने तुम्ही हे देश दाखवू शकतात. भूगोलाच्या परीक्षेत सुद्धा नकाशा व आकृत्यांसाठी रंगीत पेन्सिली वापरायला परवानगी आहे बरं का. आता या संघटनेचे मुख्य उद्देश आहेत खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे, सदस्य देशांमधील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणे आणि तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे. तेल म्हणजे खनिज तेल. पुढची संघटना आहे सार्क, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. हे या संघटनेचे मानचिन्ह आहे. संघटनेची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी झाली आणि याचे मुख्य कार्यालय नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी आहे. त्यातील सदस्य देश आहेत भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ,
भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव. या संघटनेचे उद्देश आहेत दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे म्हणजे उपाय काढणे, सदस्य देशांमधील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे, दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे. पुढची संघटना आहे आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन्स. हा संघटनेचा लोगो असून याची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी झाली. संघटनेचे मुख्य कार्यालय इंडोनेशिया देशातील जाकार्ता या ठिकाणी आहे. आग्नेय आशियातील 10 देश या संघटनेचे सदस्य आहेत. थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, ब्रुनेई, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस आणि म्यानमार. या संघटनेचे उद्देश आहेत आग्नेय आशियाई देशांमध्ये आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे आणि सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणे. आता बघूया आपेक ही संघटना. ओपेक आणि आपेक फरक लक्षात घ्या. आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन हा या संस्थेचा लॉंग फॉर्म. 21 देश सदस्य असलेल्या या संघटनेचे मानचिन्ह हे असून या संघटनेची स्थापना 1989 साली झाली. या संघटनेतील सदस्य देश आहेत ऑस्ट्रेलिया, ब्रुनेल, कॅनडा, चीन, तैवान, हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान, साऊथ कोरिया, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, फिलिपाईन्स, गिनिया, रशिया, सिंगापूर, थायलंड, अमेरिका आणि व्हिएतनाम. सिंगापूर या ठिकाणी याचे मुख्य कार्यालय असून त्याचे उद्देश आहेत आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे आणि सदस्य देशांमध्ये प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे. आता पुढची संघटना आहे ब्रिक्स. 5 सदस्य देशांच्या आद्याक्षरावरूनच याचे नाव आणि लोगोसुद्धा ठरला आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे 5 देश या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेची स्थापना जून 2006ला झाली. हे 5ही देश विकसनशील आहेत. याचे मुख्य कार्यालय आहे चीनमधील शांघाय या ठिकाणी आणि या संघटनेचे मुख्य उद्देश आहेत गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे आणि आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे. पुढे एक चौकट दिलेली आहे, जरा विचार करा. संपूर्ण जगात एकच चलन वापरात असेल तर काय होईल? विद्यार्थी मित्रांनो, जगात काही देश विकसित आहेत तर काही अविकसित आहेत. आता तुम्हीच बघा, 100 रुपयाचे मूल्य श्रीमंत व्यक्तीसाठी फार कमी असते, मात्र तेच गरीब व्यक्तीसाठी जास्त असते. तसंच देशांच्या बाबतीत होईल. सर्वत्र एकच चलन ठेवले तर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल, परंतु प्रत्येक देशाला आपल्या परिस्थितीनुसार चलनविषयक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राहणार नाही आणि इतर देशांच्या तेजीमंदीचा परिणाम सर्वच देशांवर होईल. पुढचा भाग आहे विपणन. तुम्हाला मार्केटिंग हा इंग्रजी शब्द चांगला माहीत आहे. कोणताही माल विकण्यासाठी त्याचे प्रदर्शन आणि जाहिरात फार महत्त्वाची आहे. पुस्तकात धोंडीबाचं एक छानसं उदाहरण दिलं आहे बघा. धोंडीबा आपल्या शेतात भरपूर कष्ट करून उत्तम तऱ्हेच्या भाज्या आणि इतर शेतमाल पिकवायचा, पण बाजारात त्याला म्हणावी तशी किंमत मिळत नसे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धोंडीबाच्या मुलाने ही परिस्थिती पाहिली आणि त्याने प्रथम शेतमाल स्वच्छ करून त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी केली. शहराच्या सुपर मार्केटशी संपर्क साधला. त्याच्या शेतमालाची गुणवत्ता पाहून सुपर मार्केटने त्या शेतमालाची जाहिरात करून तो विक्रीसाठी ठेवला. आज धोंडीबाचा शेतमाल पूर्वीपेक्षा अधिक किमतीला विकला जात आहे. यावर आधारित तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. धोंडीबाच्या शेतमालाला चांगला भाव कशामुळे मिळू लागला? तर धोंडीबाच्या शेतमालाची चांगल्या वेष्टनात बांधणी केली गेल्यामुळे आणि शेतीमालाची जाहिरात केल्यामुळे शेतीमालाला चांगला भाव मिळू लागला.
त्यासाठी धोंडीबाच्या मुलाला काय करावे लागले? तर त्यासाठी धोंडीबाच्या मुलाला प्रथम शेतमाल स्वच्छ करून त्याची चांगल्या वेष्टनात चांगली बांधणी करावी लागली. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? तुम्हाला अनेक उपाय सुचतील. शेतमालाची आकर्षक वेष्टनात बांधणी करावी, शेतमालाच्या आकर्षक जाहिराती तयार कराव्यात, शेतकरी आणि ग्राहक यांची शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी थेट भेट घालून द्यावी, सुपर मार्केटशी संपर्क साधून माल विक्रीला ठेवावा वगैरे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण महत्त्वाचे असते. मालाची गुणवत्ता, त्यानुसार होणारी प्रतवारी यावरून मालाची किंमत ठरते आणि मागणी वाढते. उदाहरणादाखल तुमच्यासाठी एक तक्ता दिलेला आहे. रोजच्या वापरातल्या या वस्तू, त्यांचे नाव, उत्पादकाचे नाव व त्याची माहिती सर्वप्रथम तुम्हाला कुठून मिळाली, म्हणजेच माहितीचा स्रोत, हे लिहिले तर तुमच्या लक्षात येईल की कधी आकर्षक जाहिरात पाहून, कधी चौकशी करून, तर कधी प्रदर्शनात पाहून तुम्ही या वस्तू खरेदी केल्या आहेत. हे सर्व विपणनामुळे शक्य होते. थोडक्यात विपणन म्हणजे काय? तर उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वस्तू जाताना एक अदृश्य प्रवाह तयार होतो. या प्रवाहातील व्यावसायिक कार्यांना एकत्रितपणे विपणन म्हणजे मार्केटिंग असं म्हणतात. वस्तूच्या निर्मितीच्या पहिल्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, त्यानंतर वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन, मुद्रांकन, ब्रँडिंग, लेबलिंग आणि शेवटी बांधणी, पॅकेजिंग. या सर्व बाबींवरून वस्तूंची किंमत ठरते. त्यानंतर विक्री होण्यासाठी केलेले प्रयत्न, जाहिरात, यामुळे होते विक्रय वृद्धी म्हणजे प्रमोशन आणि शेवटी वस्तूचे वितरण. हे विपणनाचे मुख्य घटक आहेत. यासाठी एक छानसे उदाहरण पुस्तकात दिले आहे. उदाहरणार्थ तांदूळ उत्पादन आहे बासमती, त्याचे वर्गीकरण अख्खा, तुकडा, दुबार, त्यावरून त्याची किंमत ठरते. तसेच कंपनीचे नाव, चिन्ह, नंबर, उत्पादनाच्या दर्जाविषयीचा तपशील त्यावरच लिहिलेला असतो. किंमत, जाहिरात, वितरण इत्यादी. आणि आकर्षक बांधणी. बघा, तुम्हाला आवडणारे बिस्किट्स आकर्षक बांधणी म्हणजे रॅपर पाहूनच तुम्हाला आकर्षित करतात. तेच बिस्किट साध्या कागदात किंवा सुटे विकायला ठेवले तर तुम्ही घेणार नाहीत. आधुनिक औद्योगिक समाजरचना, जागतिकीकरण, उत्पादनाचे मुबलक पर्याय आणि उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापार रचना आहे. म्हणूनच विपणन महत्त्वाचे ठरते. आता विपणनाचे महत्त्व, फायदे कोणते ते बघूया. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने व्यापारात वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. उत्पादनाचे विक्री मूल्य वाढते म्हणजे किंमत वाढते आणि सदोष उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. या सर्व फायद्यांमुळे विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक आधारस्तंभ ठरतो. आजच्या युगात माहिती तंत्रज्ञान व प्रसार माध्यमे यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडला आहे. इंटरनेटमुळे जगभरातील उत्पादनाची माहिती मिळते. अनेक पर्याय उपलब्ध होतात. ऑनलाईन ट्रेडिंग, ई मार्केटिंग ही तंत्र वापरता येतात. मात्र बऱ्याच जाहिराती फसव्या असतात. अतिशयोक्तीपूर्ण विधाने करून ग्राहकांची फसवणूक करणे, स्पर्धकांचे दोष सांगणे हे नियमांच्या विरुद्ध आहे. खरं म्हणजे ग्राहकांची फसवणूक झाली तर त्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा केलेला आहे. तरीही ग्राहकांनी सुद्धा अशा जाहिरातीपासून सावध राहावे. आपली गरज ओळखून योग्य किमतीच्या वस्तू खरेदी कराव्यात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे व्यापार हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल. मग लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.